उद्योग ज्या विचारधारेने सुरू केला त्याच विचारधारेने भारतामधून आरक्षण संपवण्याचा विषय सुरू केला। आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की भारतामध्ये जी संघटना भारतीय संविधानाच्या माध्यमातून नोंदणीकृत नाही, जी संघटना कायदेशीर नाही, जी संघटना भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उतरली नाही। मित्रांनो, जे आरक्षणाचं जे वारं महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मुंबईमध्ये जास्त लोकांना खोलवर सांगायची गरज नाही, कारण की ते सतत पेपर वाचत असतात, टीव्ही चॅनल, मीडिया, मोबाईल हातात आहे। प्रत्येक माणूस हा सुजाण आहे मुंबईमध्ये। सर्वात प्रथम मी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याचे जनक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर मंडळी, मला जे लहानाचे मोठे ओळखतात, आता गणेश सरांनी माझा फार उल्लेख केला महाराष्ट्राचे नेते म्हणून। सर्वच मला इथं आंबेडकरी चळवळीतले लोक ओळखतातच, परंतु मित्रांनो मी थोडक्यात मांडणी करणार आहे। महाराष्ट्रामध्ये जसं आरक्षणाचं वारं निर्माण चालू झालं आणि मी मातंग हिंदू मातंग म्हणून राहतो आणि मी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही, परंतु खरं काय खोटं काय सतत आंबेडकरी चळवळीमध्ये वाढल्यामुळं मला जाणीव आहे की खरं काय आहे खोटे काय हे तपासलं पाहिजे। आणि वारं निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली। महाराष्ट्रात किती जाती आहेत? 59 जाती आहेत। 59 जातीमध्ये ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या 200 जाती आहेत, 59 जातीच नाही। जसं चर्मकार समाजामध्ये 31 उपजाती आहेत, मातंग समाजामध्ये 12 पोट जाती आहेत, महार समाजामध्ये पोट जाती आहेत, इतर समाजामध्येही छोट्या 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 जाती आहेत, 200 जाती। मग 200 जातीला कसं वाटणार आहेत तुम्ही? वाटणी केल्यानंतर एका ठिकाणी सांगितले जातं की 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, परंतु त्या 6 राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण वाटप झालेलं आहे।